नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण इनो, सोडा, दही, उडदाची डाळ यापैकी काहीही न वापरता अगदी मस्त असा ओल्या नारळाचा डोसा बनवणार आहोत. खूपच मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार हा नारळाचा डोसा होतो. तुम्ही पाहू शकता याची जाळी आणि मागच्या बाजूने किती मस्त रंग आला याला. अगदी सॉफ्ट हा डोसा होतो आणि दिवसभर असाच सॉफ्ट राहतो. आणि याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी आपण एक चटणी बनवणार आहोत. अगदी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी या डोस्याबरोबर खूप छान लागते. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत. तर इथे कोणतेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. कुठलीही एक वाटी घरातली तुम्ही सेट करा आणि तिने 1 वाटी तांदूळ इथे मोजून घ्या. तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेत. घरी जे तांदूळ तुम्ही वापरत असाल ते कुठलेही घेतले तरी चालेल. तर हे आधी तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, हे तांदूळ मी धुवून घेतले आणि यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत. 1 कप तांदळासाठी अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आणि आता यामध्ये तांदूळ भिजतील इतकं पाणी घालायचं आहे. आणि आता हे आपल्याला कमीत कमी 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तर इथे पहा 5 तास झालेत आणि तांदूळ आणि मेथी छान भिजलं गेले पहा. तांदूळ अगदी सॉफ्ट झालेत. तर आता हे आपण वाटून घेऊया. तर थोडंसं पाणी घालून हे मी वाटून घेतलं आहे. तांदळात जे पाणी होतं तेच इथे मी वापरलं आहे. तर आता हे वाटलेले तांदूळ आणि मेथी काढून घेऊया बाउलमध्ये. आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धा कप पोहे घेतलेत. तर हे पोहे मी धुवून घेतले स्वच्छ आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं. यानंतर अर्धा कप ओलं खोबरं घेतलं आहे. हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे. यानंतर अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे पोहे खोबरं एकत्र वाटून घ्यायचं आहे. तर इथे पहा मी हे वाटून घेतलं आणि वाटताना मी यामध्ये आणखी अर्धा कप पाणी घातलं. म्हणजे हे वाटण्यासाठी मला 1 कप पाणी लागलं. आता हे सुद्धा आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊया. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दोन्ही पेस्ट छान एकजीव व्हायला हव्यात. तर हे असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. नेहमीचं आपलं जसं डोश्याचं पीठ असतं तसंच आहे. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला कमीत कमी 12 तास किंवा रात्रभर असं आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता आपण डोस्याबरोबर खाण्यासाठी चटणी कशी बनवायची ते पाहूया. तर इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. खूपच कमी साहित्य या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे. तर यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. जेवढं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे मिरच्या घ्या. यानंतर इथे मी 1 चमचा चण्याची डाळ, कच्ची चण्याची डाळ थोडीशी भाजून घेतली तेलावरती. तुमच्याकडे जर भाजलेली चण्याची डाळ असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर चटणी मी वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेऊया. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे फोडणीसाठी मी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं. यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 लाल मिरची घालायची आहे. आणि आता ही फोडणी चटणीवरती घालूया आणि ही मस्त अशी आपली साऊथ इंडियन स्टाईलची चटणी तयार आहे. कुठल्याही इडलीबरोबर, डोश्याबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता. चटणी तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. हे जे पीठ आपण आंबवण्यासाठी ठेवलं होतं रात्रभर ते पाहूया. तर इथे पाहू शकता पीठ मस्त फुगून वरती आलं आहे. छान फर्मेंट झालं आहे पीठ. मस्त जाळी आले याला. तर डोसे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी परफेक्ट आहे. यामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, तर इथे मी आता चवीप्रमाणे मीठ घालते. मीठसुद्धा एकदा मिक्स करून घेते. आणि आता हे पीठ तयार आहे, तर याचे आता आपण डोसे बनवूया. तर इथे डोसे बनवण्यासाठी मी तवा गरम करत ठेवला आहे आणि इथे आपण अजिबात तेल वापरणार नाही आहोत. तर तवा आधी मस्त गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची. नंतर इथे 1 चमचा डोशाचं पीठ घालायचं आणि जास्त याला पातळ करायचं नाही आहे, थोडंसं असं पसरवून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला भाजून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूने याला मस्त जाळी येते आणि वरून ड्राय होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याची चव या डोस्यामध्ये खूपच छान लागते. तर पहा 2 ते 3 मिनटामध्ये मस्त जाळी यायला लागली आहे. तर आपण झाकण काढून आपण पाहूया. पहा वरूनसुद्धा डोसा अगदी ड्राय झाला आहे आणि याला मस्त जाळी आली. तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आली याला. तर डोसा आपला तयार आहे. वरून डोसा ड्राय झाला आहे म्हणजे तो खालच्या बाजूने सुद्धा भाजला गेला आहे. तर आता आपण डोसा काढून घेऊया. जवळून तुम्ही डोसा पाहू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत झाला आहे, अगदी जाळीदार आहे. तर असंच आपण आणखी बनवून घेऊया. तर पहा मागच्या बाजूने सुद्धा पहा किती मस्त रंग आला आहे. मी आणखी एक डोसा बनवून दाखवते. अगदी झटपट हे डोसे बनतात. मस्त जाळी आली की याला काढून घ्यायचं. वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर डोसा भाजून तयार आहे. तेल न घालता सुद्धा हे डोसे मस्त होतात. तर पहा 1 वाटी तांदळामध्ये माझे इथे 10 डोसे तयार झालेत. तर तुम्ही नाश्त्यासाठी हे डोसे अगदी झटपट बनवून ठेवू शकता. हे पीठ बनवून तुम्ही 2 दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. अगदी जाळीदार डोसा झाला आहे. अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे. यामध्ये इनो, सोडा, दही किंवा तेलही आपण वापरलं नाही आहे. आणि याबरोबर आपण मस्त अशी जी चटणी बनवली त्याबरोबर हे डोसे तर खूपच मस्त लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.